मी अरुण खोडके. शिवचिंतन. इसवी सन 1322 दिल्लीच्या तख्तावरती महम्मद तुघलक हा विराजमान झाला. देवगिरीचे महत्त्व पाहून महम्मदाने आपली राजधानी देवगिरीला हलवली. यावेळी दिल्लीमधील सरकारी कचेऱ्या, नोकरवर्ग, सरदार दरबार सर्वांना देवगिरीला नेण्यात आलेच. पण सर्व नागरिकांना देखील जबरदस्तीने देवगिरीत नेण्यात आले. इब्न बतूता म्हणतो की एका आंधळ्याने नकार दिल्यावरती त्याला देवगिरीपर्यंत फरफडत नेण्यात आले आणि एक लंगड्याचे फक्त एक धडच देवगिरीला पोहोचले. महम्मदाने देवगिरीचे नाव बदलून कुवत उला इस्लाम ठेवले, पण लवकरच त्याचे नामकरण दौलताबाद असे केले. भारताची राजधानी देवगिरी बनली. महम्मदाने देवगिरीचा विस्तार केला. देवगिरीचे मजबूतीकरण करून नवीन इमारती उभ्या केल्या. पण देवगिरीवरून दिल्लीकडील प्रदेशाचे संरक्षण करणे कठीण आहे हे त्याला जाणवले. तेव्हा त्याने 10 वर्षानंतर परत देवगिरीहून राजधानी दिल्लीला हलवली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.